मराठी नववर्षाची सुरुवात आणि वर्षातील पहिला सण म्हणजे पाडवा। तर याच गुढीपाडव्याच्या निमित्ताने बनविली जाणारी एक पारंपरिक रेसिपी आज आपण पाहणार आहोत। ती म्हणजे पचडा। गुढीपाडव्यानिमित्त केलं जाणारं हे पेय आहे। उन्हाळ्याच्या सीझनमध्ये येणाऱ्या काही गोष्टींसोबत ही रेसिपी बनवली जाते। चवीला अगदी भन्नाट लागते आणि याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत। तसेच गुढीला नैवेद्य म्हणून हा पचडा दाखविला जातो। चला तर मग ही पारंपरिक आणि चविष्ट अशी रेसिपी पाहूया। सर्वप्रथम आपण साहित्य पाहून घेऊ। त्याकरिता इथे मी एक कैरी घेतलेली आहे। कैरी, खोबर आणि कांदा आपल्याला किसून घ्यायचा आहे। सोबतच थोडेसे फुटाणे, कडुलिंबाची कवळी पाने, त्याचबरोबर फुले देखील आपल्याला घ्यायची आहेत। सोबतच इथे मी थोडीशी चिंच आणि गूळ देखील घेतलेला आहे। मसाल्यामध्ये आपल्याला जिरेपूड, धनेपूड, मिरेपूड, ओवा, हिंग आणि खसखस घ्यायची आहे। सोबतच आपल्याला लागेल चवीप्रमाणे मीठ। पचडा बनवण्याकरिता सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये आपल्याला एक अर्धा वाटी गूळ काढून घ्यायचा आहे। इथे मी 2 ग्लास पचडा बनवत आहे, त्याकरिता मी अर्धी वाटी गूळ यामध्ये घेतलेला आहे। यात सर्वप्रथम आपण एक अर्धा ग्लास पाणी घालूया आणि हे गूळ आणि पाणी छान एकजीव करून घेऊ। आता यामध्ये जाईल 2 मोठे चमचे चिंचेचा कोळ। चिंच छान कोळून आपल्याला यामध्ये घालायची आहे। सोबतच काही इतर जिन्नस देखील आपण यामध्ये घालूया। तर यामध्ये प्रत्येकी 2 चमचे बारीक किसलेला कांदा, खोबर आणि कच्ची कैरी जाईल। 2 मोठे चमचे आपल्याला यामध्ये फुटाणे घालायचे। याला डाळवा देखील म्हटलं जातं। आता यामध्ये जाणार आहे हिंग, खसखस, काळी मिरी पूड। या सर्व गोष्टी मी प्रत्येकी एक चिमूट घातलेली आहे। सोबतच आपल्याला पाव चमचा जिरे आणि धनेपूड देखील घालायची आहे। सोबतच 1 चिमूटभर ओवा आणि थोडंसं मीठ देखील मी यामध्ये घातलेलं आहे। आता यामध्ये कडुलिंबाची 4 ते 5 कवळी पाने आपल्याला बारीक वाटून घालायची आहेत। कडुलिंबाची पानं वाटून घातल्याने हा पचडा छान आरोग्यदायी आणि पित्तनाशक बनतो। आता आपण जी कडुलिंबाची फुलं घेतलेली होती त्याच्या पाकळ्या आपल्याला काढून मग यामध्ये घालायच्या आहेत। आता सर्व साहित्य घातल्यानंतर आपण हा पचडा छानपैकी एकजीव करून घेऊया। चव बघत गरजेनुसार पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। मी पचडा बनवण्याकरिता 2 ग्लास पाणी म्हणजेच 1 लिटर पाण्याचा वापर केलेला आहे। तुम्हाला पचडा जास्त थंड हवा असेल तर तुम्ही यामध्ये थोडेसे बर्फाचे तुकडे देखील घालू शकता। आता काही वेळातच तुम्ही इथे बघू शकता, इथे आपला आरोग्यदायी चविष्ट असा पचडा बनून तयार आहे। हा पचडा महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीचा नैवेद्य म्हणून केला जातो। चवीला अगदी भन्नाट लागतो, सोबतच आरोग्यदायी देखील आहे। तर हा पचडा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। कसा झाला कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। तुमच्या घरी हा पचडा केला जातो का नाही ते देखील कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।